मीटर स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? इथे कन्फर्म करा. ऑनलाईन पार्टिसिपेंट. येस सर. येस सर. ओके, थँक्यू. एक आहे सुरू. Video not support. Okay, good. तर पहा, आपण एक नवीन लूप पाहणार आहे. त्याचं नाव आहे व्हाईल लूप. कोणता लूप? व्हाईल. ठीक आहे. व्हाईल लूप आणि फॉर लूप. परत शेअर करा ना. ठीक आहे. विजिबल झालंच नाही वाटतं. एकदा कन्फर्म करा, विजिबल आहे का? हा सर, आता विजिबल आहे. ओके, ठीक आहे. तर पहा, व्हाईल लूप आणि फॉर लूप हे दोन मेन इटरेटिव्ह लूप आहेत. म्हणजे ह्यांचा उपयोग आपण इटरेशन करण्यासाठी करतो. ज्या पद्धतीने फॉर लूपचा उपयोग आपण मल्टिपल टाइम्स एक बॉडी मल्टिपल टाइम्स रन करण्यासाठी फॉर लूपचा उपयोग करतो, सेम यूज व्हाईल लूपचा सुद्धा तोच आहे. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? तर आपण जी रेंज देतो ना फॉर लूप मध्ये, या बसा. आता ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे की आपला लूप जो एक्झिट होतो ते एक्झिटच्या बेसवर ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्शिएशन आहे. म्हणजे आपण फॉर लूपचा एक्झिट कधी करतो की जेव्हा आपला सिक्वेन्स संपेल तेव्हा आपण फॉर लूपचा एक्झिट करतो. आता ह्या व्हाईल लूप मध्ये एक कंडिशन आहे की कंडिशन जर तुमची फेल होत असेल तर तुम्ही काय करा? एक्झिट करा. एकच मिनिट होल्ड करा. सॉरी. तर व्हाईल लूप आणि फॉर लूप मध्ये फरक काय आहे की फॉर लूप हा एक सिक्वेन्स असतो, जो सिक्वेन्स एंड झाला की तुमचा लूप एक्झिट होतो. पण व्हाईल मध्ये काय, तिथे एक सिक्वेन्स डिफाईन नाही करायची आपल्याला, कोणताही सिक्वेन्स नाहीये, तिथे असते कंडिशन. ती कंडिशन जेव्हा फेल होईल तेव्हा आपण काय करणार आहे? लूप स्टॉप करणार आहे. आता व्हाईल लूपचा कोड कसा असतो बघा. व्हाईलने स्टार्ट करणे. व्हाईलने स्टार्ट केल्यानंतर इथे लिहायची आपल्याला कंडिशन. जिथे मी ट्रू लिहिलेलं आहे तिथे मला लिहायचे कंडिशन. जर कंडिशन ट्रू असेल तरच तो लूप मध्ये एंटर करेल, अदरवाइज लूप मध्ये एंटर करणार नाही. आता मी इथे लिहितो सपोज प्रिंट, सॉरी, ठीक आहे. आता हे एरर वगैरे तुम्हाला समजेल जरा जरा. हे ट्रू असेल तरच काय होणार आहे? पायथन प्रिंट होणार आहे. आता ह्याला मला काय करावं लागेल? स्टॉप करावं लागेल. ह्याचं रिझन पण तुम्हाला समजेल. ठीक आहे, स्टॉप केलेलं बघा. व्हाईल, आता मी कंडिशन काय लिहित आहे? आय ची व्हॅल्यू 10. हॅलो सर. हां, हॅलो. ऑनलाईनच आहे का लेक्चर आज? नाही, ऑफलाईन आहे की. इकडे आदित्य कुठलं? आदित्य बिल्डिंग मध्ये तिकडे का? ओके ओके, ठीक आहे. बघा, मी कोड कसा लिहितो आधी तुम्हाला कोड समजून घ्यावा लागेल, कारण की पूर्ण कंप्लीट कोड झाल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. म्हणजे लाईन बाय लाईन मी समजू शकणार नाही.
पहिल्यांदा तुम्हाला कोड एक्सप्लेन करेन. कोड एक्सप्लेन केल्यानंतर मग फायनल स्टेजला तुम्हाला समजेल की मी काय काय लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे. बघा, व्हाईल आय इज लेस दॅन 10 ही कंडिशन जेव्हा फॉल होईल तेव्हा माझा काय होणार आहे, लूप ब्रेक होणार आहे. इकडे बघा, मी काय लिहितो, प्रिंट पायथॉन. मला सांगा आयची व्हॅल्यू कुठे डिफाईन आहे का, कुठे डिफाईन केलेलं आहे का? आय म्हणजे काय माहित आहे का मला? नाही. जर मी हा कोड रन केला तर काय एरर येईल? आय इज नॉट डिफाईन यायला पाहिजे, बरोबर आहे, कारण आय डिफाईन केलं नाही. तर ह्यालाच म्हटलं जातं आयला इनिशियलाइज करणे. म्हणजे आयची व्हॅल्यू मी सध्या ठेवतो 0. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इनिशियलाइज करणे. आता बघा, 0 लेस दॅन 10 ही कंडिशन ट्रू आहे की नाही? आहे. पायथन प्रिंट होणार. परत 0 लेस दॅन 10 ट्रू आहे का? पायथन प्रिंट होणार. परत 0 लेस दॅन 10 पायथन प्रिंट होणार. आता हे अनलिमिटेड टाइम होईल, आणि ही कंडिशन कधी फेल होणार आहे का? नाही. मग ही कंडिशन कधी फेल होईल? 0 पासून 1 कडे जायला पाहिजे, 1 पासून 2 कडे जायला पाहिजे, 3, 4, 5, 6, 9 आणि 10 ला गेल्यानंतर तो फेल होईल. बरं आहे. म्हणजे आय मध्ये प्रत्येक वेळी एक एक व्हॅल्यू ऍड होणे गरजेचं आहे. म्हणजे ह्याला म्हणतो आपण इन्क्रीमेंट करणे. काय म्हणणार आहे? इन्क्रीमेंट करणे. आणि हे इन्क्रीमेंट तुम्हाला इथे द्यावं लागतं, आय इक्वल टू आय प्लस 1. ठीक आहे. आता कोड कसा रन होईल बघा. आयची व्हॅल्यू सुरुवातीला 0, 0 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू, म्हणजे तू लूपमध्ये इंटर करणार. आणि लूपमध्ये इंटर केल्यावर तुम्हाला माहिती आहे जसा फॉर लूप रन होतो तसाच तो रन होणार. लूपमध्ये इंटर केल्यानंतर ह्याला दिसेल की पायथन प्रिंट करायचं आहे, ॲज वेल ॲज आय मध्ये एक व्हॅल्यू ऍड करायची. 0 प्लस 1 आयची व्हॅल्यू 1. मग परत तो हे कंडिशन चेक करायला जाईल, 1 लेस दॅन 10 ट्रू आहे. परत तो लूपमध्ये इंटर करेल, पायथन प्रिंट करेल आणि परत 1 प्लस 1 2 आयची व्हॅल्यू 2 होईल. ठीक आहे. मग तुमचा जो आन्सर आहे तो 10 टाइम्स पायथन येईल इथे. म्हणजे फॉर लूप लिहिण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी मॅन्डेटरी आहेत: कंडिशन, इनिशियलायझेशन आणि इन्क्रीमेंट. कोणकोणते? कंडिशन, इनिशियलायझेशन, इन्क्रीमेंट. जर मी इन्क्रीमेंट देत नसेन तर काय होईल? मी पहिल्यांदा हे रन केल्यानंतर तुम्हाला दिसलं असेल. मी हवं असेल तर अनेकदा रन करून दाखवतो. इन्फायनाईट टाइम्स रन होतं. हे स्टार ह्याचा अर्थ काय आहे? कंटिन्युअसली रनिंग आहे, कंटिन्युअसली रनिंग मध्ये आहे, म्हणजे स्टार. हा कधीही ब्रेक होणार नाही. जेव्हा तुमचा लॅपटॉप शटडाऊन होईल तेव्हा होईल ब्रेक, तोपर्यंत ब्रेक होणार नाही. मग याला आपण काय करूया, सध्या स्टॉप करूया. इथे स्टॉपचा ऑप्शन आहे, स्टॉप. या काल ग्रुपवर टाकलं होती, वाचलं नाही तुम्ही? ठीक आहे, बस आपण पुन्हा स्टार्ट पासून घेऊ व्हाईल. ठीक आहे, पुन्हा व्हाईल लूप आणि फॉर लूप असे 2 लूप आहेत ज्यांचा उपयोग मेन इटरेशन करण्यासाठी होतो. काल फॉर लूपचा सेशन अटेंड केला की तुम्ही? ठीक, केला असेल तर समजेल. फॉर लूप सेम बॉडी रिपीटेडली रन करायचं असेल तर आपण त्याला काय करतो, इटरेट करतो किंवा त्याला लूप म्हणतो आपण. एक सायक्लिक ट्रेंड असतो आपला, तो सायकलमध्ये तो रन होत असतो आणि तो किती वेळा रन होणे गरजेचं आहे त्यासाठी आपण एक रेंज फिक्स करतो. ती जी रेंज आहे किंवा त्या रेंजमध्ये जेवढे सिक्वेन्समध्ये डेटा आहे तो सिक्वेन्स संपला की तुमचा लूप क्लोज होतो किंवा एंड होतो. हा फॉर लूप आहे. सेम वर्किंग व्हाईलमध्ये सुद्धा आहे. इटरेशन करणे, लूपिंग करणे, सेम बॉडी एक्झिक्यूट करणे मल्टिपल टाइम्स, हेच काम व्हाईल करतो. पण जे एक्झिट होण्याचं जे काही कंडिशन आहे ते दोघांच्या मध्ये डिफरंट आहे. फॉर लूप सिक्वेन्स एंड झाला की एंड होतो, पण व्हाईल लूप कंडिशन फेल झाली तर एक्झिट होतो. म्हणजे जे काही तुम्ही कंडिशन द्याल, कंडिशन म्हणजे तुम्ही कंपॅरिझन ऑपरेटर देऊन जे कंडिशन द्याल
ती कंडिशन जर फेल झाली तर तुमचा लूप एक्झिट होतो. मी आधी फॉर लूपचा कोड लिहून दाखवतो. जर मला पायथन जर 10 वेळा प्रिंट करायचं असेल तर कोड काय, फॉर आय इन रेंज 10, बरोबर असं आहे ना. म्हणजे एक रेंज डिफाईन केली मी ज्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये डेटा आहे 0 to 9. मग तो काय होईल, प्रत्येक वेळी 0 साठी एकदा रन करेल, नंतर 1 साठी एकदा रन करेल, अशा पद्धतीने कंटिन्युअसली 9 पर्यंत रन करेल. इथे काय डाऊट आहे का? नाही. एक व्हॅल्यू घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली तो नेक्स्ट व्हॅल्यू घेतो, ऑटोमॅटिकली सिक्वेन्समधील नेक्स्ट व्हॅल्यू, जो काही सिक्वेन्स आहे त्यातली नेक्स्ट व्हॅल्यू झाली की परत नेक्स्ट व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तो काय करतो, ऍक्सेस करत असतो. पण व्हाईल लूप असा नाही आहे. व्हाईल मध्ये तुम्हाला सांगावे लागते कंडिशन, सपोज आय लेस दॅन 10, ही माझी कंडिशन आहे. ही कंडिशन जेव्हा जेव्हा ट्रू असेल तेव्हा तो लूपमध्ये इंटर करेल. ही कंडिशन जेव्हा जेव्हा ट्रू असेल तेव्हा तो लूपमध्ये इंटर करेल. कंडिशन फेल झाली की लूप एक्झिट. आता मी ते लिहितो, प्रिंट पायथन. मला सांगा, आता इथे मी आयच्या जागी ना के घेतो कारण की मी आय वापरलेला आहे. के ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? म्हणजे के लेस दॅन 10 काही मिनिंग आहे का ह्याला? नाही. के ची व्हॅल्यू काहीतरी फिक्स करायला पाहिजे आपल्याला, म्हणून मी के ची व्हॅल्यू इथे वर लिहितो, के इक्वल टू 0. ह्याला म्हटलं जातं इनिशियलायझेशन करणे. म्हणजे के ची सुरुवातीची व्हॅल्यू किती आहे? 0. त्यानंतर तो 1 होईल, त्यानंतर 2 होईल, 3 होईल, असं अप टू 10 पर्यंत जाईल. पण हा के ची व्हॅल्यू 0 आहे, ती ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होत नाही. म्हणजे जसा फॉर लूप ऑटोमॅटिकली नेक्स्ट व्हॅल्यू घेतो तसं ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक काही नाही आहे. म्हणजे आता के ची व्हॅल्यू 0 आहे आणि हे जर तुम्ही रन करायला गेला तर कोड कसा रन होणार आहे? 0 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे, पायथन प्रिंट. परत 0 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे, पायथन प्रिंट. परत 0 लेस दॅन 10, करेक्ट. इन्फायनाईट टाइम्स चालेल, इन्फायनाईट टाइम्स. ठीक आहे, हे आता मी करून दाखवलेलं पण आहे तुम्हाला, इन्फायनाईट टाइम्स चालतं. मग मला काय करायचं, जेव्हा जेव्हा तो लूपमध्ये येईल तेव्हा मी काय करतो, के मध्ये ना एक 1 ऍड करतो. मग तो काय होईल, जेव्हा जेव्हा लूपमध्ये येईल तेव्हा के मध्ये एक ऍडिशन होईल. म्हणजे आता के ची व्हॅल्यू सुरुवातीला 0 आहे, 0 लेस दॅन 10 लूपमध्ये येईल, पायथन प्रिंट ॲज वेल एज त्याला खाली दिलेला आहे 0 + 1, के ची व्हॅल्यू होईल 1. मग परत तो लूपच्या कंडिशनकडे जाईल की कंडिशन चेक करायला, 1 लेस दॅन 10 करेक्ट आहे, तो परत लूपमध्ये येईल. लूपमध्ये आल्यानंतर पायथन प्रिंट करेल, ॲज वेल एज स्वतःमध्ये इन्क्रीमेंट करून घेईल, 1 + 1 2, असं करत करत तो कुठेपर्यंत जाईल, 9 पर्यंत जाईल. 9 इज लेस दॅन 10 करेक्ट, लूपमध्ये इंटर करेल, 9 + 1 10. पण 10 इज नॉट लेस दॅन 10, ही कंडिशन काय आहे, फेल आहे. फेल झाली, लूप क्लोज. बरोबर. म्हणजे व्हाईल लूप लिहिण्यासाठी 3 गोष्टी मॅन्डेटरी आहेत, एक इनिशियलायझेशन, सेकंड कंडिशन आणि थर्ड इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट नसेल तर अनलिमिटेड टाइम रन होईल, इनिशियलायझेशन नसेल तर तो स्टार्टच नाही होणार, आणि कंडिशन शिवाय व्हाईल लूप लिहू शकत नाही. बरोबर. म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी लिहायचेच आहेत, तरच तुमचा व्हाईल लूप कम्प्लीट होईल. ठीक आहे. आता आपण काल जे फॉर लूपचे एक्झाम्पल घेतले ते व्हाईल लूप मध्ये घेऊया, म्हणजे तुम्हाला फॉर लूप आणि व्हाईल मध्ये समजेल. आता मी काय करतो, 1 to 20 जे नंबर्स आहेत ते ऑड आणि इव्हन मी प्रिंट करतो. व्हाईल जे लेस दॅन 21. आता जेला इनिशियलाइज करणं गरजेचं आहे ना. आपण जे स्टार्ट करूया 1 पासून, कारण की 0 इव्हन नाही, ऑड नाही, काहीच नाही. त्यामुळे त्या 1 पासून स्टार्ट करणं म्हणजे इनिशियलाइज म्हणजे काय, कुठून स्टार्ट करणं. जर मी 11 पासून स्टार्ट केलं तर 11 पासूनच आन्सर यायला चालू होईल. म्हणून मी स्टार्ट केलेलं आहे 1 पासून, इंटर. आता इथं मला इफचा कोड लिहावा लागेल जेला कन्सिडर करून, कारण जे तुमचा चेंज होणार ना प्रत्येक वेळी. तर मला इथं कोड लिहावा लागेल, इफ जे (2 = 0) देन प्रिंट. काल आपण फॉर्मॅट फंक्शन पाहिले का नाही पाहिलं, ते कालच्या सेशनमध्ये झाले इव्हिनिंगच्या. तर आपण काय बोललो, जे कॉमा इज इव्हन नंबर.
ठीक, असं लिहिलंय आता पण. तुम्हाला मी अजून एक सोल्युशन सांगतो आपण कसं लिहू शकतो. अशा पद्धतीने. ठीक आहे, हा स्ट्रिंग आहे आणि ह्या स्ट्रिंग मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये जर तुम्ही व्हेरिएबल दिला तर तो व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करतो तिथे. ह्याला फॉर्मॅट म्हणतात. हे एफ म्हणजे फॉर्मॅट, नाहीतर तुम्हाला कॉमा देऊन लिहावं लागेल. ठीक आहे, हा जो स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंग मध्ये व्हेरिएबल प्रिंट होत नाहीत कधी, लक्षात ठेवा. व्हेरिएबल प्रिंट होत नाही. मी तुम्हाला हवा असेल तर इथे कोड लिहून दाखवतो तुम्हाला. माझं m = 10 आहे. जर मी प्रिंट m इज इव्हन नंबर असं लिहित असेल तर तो 10 ला प्रिंट करेल का? नाही, m लाच प्रिंट करेल, की m हा स्ट्रिंग झाला. पण हेच जर मी फॉर्मॅटमध्ये लिहिला कर्ली ब्रॅकेटमध्ये आणि ते पुढे f लिहिला तर तो व्हेरिएबल कन्सिडर करतो ते m ला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिल्यामुळे. f म्हणजे फॉर्मॅट. किंवा आपण डायरेक्ट फक्त प्रिंट वापरून m कॉमा देऊन नंतर स्ट्रिंग टाकतो, तसं पण लिहू शकतो. जर तुम्हाला असं लिहायचं असेल, फॉर्मॅट नको असेल तर तुम्ही m डबल कोट असं लिहिलं तरी चालेल. पण काय होतं, जर मल्टिपल व्हॅल्यू असेल m n वगैरे तर परत तुम्हाला कॉमा n कॉमा असे सगळे कॉमाज वगैरे क्रिएट करावं लागतं. कर्ली ब्रॅकेटमध्ये काय होईल, तुम्हाला एकच डबल कोट लिहायचा. इथे डबल कोट तुमची चुकण्याची शक्यता आहे. 2-4 जर तुमचे व्हेरिएबल तुम्हाला लिहायचे असेल स्ट्रिंग मध्ये तर तुम्हाला कॉमाने एंड करावं लागेल, परत न्यू स्ट्रिंग, परत कॉमाने एंड करावं लागेल. असं जर फॉर्मॅट असेल तर काय, तुम्ही फक्त काय करा, कर्ली ब्रॅकेट लिहा आणि एकच स्ट्रिंग वापरा. ठीक आहे, हा आपला एक छोटासा पार्ट होता. एल्स मध्ये काय असणार आपला, प्रिंट जे इज बरोबर आहे, स्ट्रिंग कंप्लीट ब्रॅकेट डबल कोटने कंप्लीट करायला पाहिजे. अरे इन्क्रीमेंट नाही दिला, सॉरी. बघा एक चूक. हा इन्फायनाईट टाइम रन होईल आता, कारण की तो 1 साठीच प्रिंट करायला चालू होईल. कारण की त्या 1 पासून आपण 2 कडे जाणारच नाहीये का, कारण की आपण इन्क्रीमेंट केलेलंच नाही. आता मला हे परत काय करावं लागेल, एकतर रिस्टार्ट करावं लागेल किंवा इथे स्टॉपचा ऑप्शन आहे. कधी कधी तुमचं पीसी हँग पण होईल बरं का ह्याच्याने. तसा माझा आता झालेला आहे असं वाटतंय मला. इथं बघूया, नाही तर दुसरा पेज घेऊया. ठीक आहे, कोणता कोड लिहितो आपण, ऑड इव्हनचा. जे = 1 बरोबर आहे. व्हाईल जे इज लेस दॅन 21 स्ट्रिक्टली घेतो म्हणून 21 लिहिलेलं. इफ जे मॉड्युलस 2 दिसणार आहे सर्वांना, काय मोठं करून. ओके, मॉड्युलस = 0 आपण काय म्हणणार आहे, प्रिंट. तुम्हाला जे सोपं होतं त्याच पद्धतीने लिहितो मी, इज इव्हन नंबर. बघा मी अलाइनमेंट कशा पद्धतीने लिहितोय. ओके, एल्स प्रिंट जे इज ऑड नंबर, बरोबर. आता इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे. आता इन्क्रीमेंट मी ते करतो, जे +=1. कोणाला आठवतं का हे असाइनमेंट ऑपरेटर += ह्याचाच अर्थ काय, जे = j+1. कॉम्प्लिकेटेड वाटत असेल असं लिहा. ठीक आहे,
आता काय होईल, जे ची व्हॅल्यू 1 असताना पहिल्यांदा लूपमध्ये एंटर केल्यानंतर हे इफ कंडिशन दिसेल, हे रन करेल, त्यानंतर सेकंड लाईन रन करेल, म्हणजे इन्क्रीमेंट होईल आता आणि कुठेतरी एंड होईल. ठीक आहे. आता तुम्ही मला आन्सर सांगायचं. जे इक्वल टू 0 while j less than 10 print python. मला सांगा, सॉरी इन्क्रीमेंट करू द्या आधी मला. j इक्वल टू j प्लस पायथन हा वर्ड किती वेळा प्रिंट होईल? हा किती वेळा करा रन? 10 टाइम्स व्हायला पाहिजे ना. एक 0 10 टाइम्स येणार. 0 साठी, 1 साठी, अप टू 9 साठी. आता सांगा 5 टाइम्स कोणकोणत्या व्हॅल्यूसाठी? जेच्या कोणकोणत्या व्हॅल्यूसाठी? 0 ने साठी ना सर. 0 साठी 0 2 4 6 8 झाले ना, बरोबर. 3 असेल तर 0 3 6 9 म्हणजे एकूण 4 येतील ना, बरोबर. आता मला सांगायचं ते 0 ने काही पण मल्टिप्लाय केलं तर 0च येणार ना. हो, आन्सर सर्वांचे आन्सर घेऊ द्या मला, मग मी करेक्ट करतो त्याला. सर्वांनी विचार करा, आपल्या माइंडमध्ये एकतरी आन्सर ठेवा. ठीक आहे, इकडे तुला काय वाटतं बा? बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, इकडे मागे तुला सांग. 1 टाइम पायथन येणार सर. बरं एरर येत नाही. ठीक आहे, आपण कोड रन करूया. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितले कोड कमीत कमी माइंडमध्ये 2 लूप तरी तुमचे इटरेट झाले पाहिजेत. जे ची व्हॅल्यू सुरुवातीला 0 लेस दॅन 10 करेक्ट, पायथन प्रिंट 0 into 2 0, बरोबर आहे ना. परत 0 लेस दॅन 10 करेक्ट, पायथन प्रिंट 0 into 2 0. ठीक आहे, किती वेळा रन होणार आहे असं? परत इन्फायनाइट प्रिंट होईल. इनफायनाइट टाइम सर. करेक्ट. जर तुम्ही 1 म्हणत असाल किंवा 0 म्हणत असाल तर ते चुकीचं आहे, कारण की पहिल्याच लूपमध्ये तो एक्झिट कसा होईल? तो कमीत कमी 10च्या वर जायला पाहिजे ना, तरच तो एक्झिट होणार आहे, त्याशिवाय नाही होणार. आणि जर मी तर 1 करत असेल, म्हणजे असा कोड असेल माझं जे इनिशियलायझेशन 1 केलेलं आहे मी, आता किती वेळा रन होईल? एकच येईल ना, 2 3 पेक्षा एकच येईल ना, एकच सांगायचं प्रयत्न. 4 टाइम्स. ठीक आहे, अजून वेगळं कोणाचा आन्सर आहे का? करा कॅल्क्युलेशन. जेची व्हॅल्यू सुरुवातीला 1 असेल, नंतर काय होईल? 2 होईल, नंतर काय होईल? 4 होईल, नंतर काय होईल? 8 होईल, म्हणजे टोटल 4 टाइम्स. रन करून दाखवतो मला मी. म्हणजे इनिशियलायझेशन कशा पद्धतीने करायचे तुमच्यावर डिपेंड आहे. आता मला सांगा, किती वेळा रन होईल? गुड. रिझन आपण जे टुवर्ड्स 10 कडे जायला हवं ते आपण बॅकला जातोय, बरोबर आहे. तो इन्फायनाइट टाइम्स मायनस इन्फिनिटीकडे जाईल. तो समजता येते? कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, आता सांगा बरं. इन्फायनाइट 11 करा कॅल्क्युलेशन. 1 2 3 इटरेशन करा की. हे थोडे मॅथ्स आहेत.
मायनस 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 प्लस मायनस प्लस 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 हे थोडं मॅथ्समध्ये येतं. बघा जे ची व्हॅल्यू सुरुवातीला काय -1 -1 लेस दॅन 10 करेक्ट. पायथन प्रिंट होईल -1 -2 इज -3 बरोबर. -3 इज लेस दॅन 10 करेक्ट. परत -3 -2 -5 आपण तरी सुद्धा बॅकला जात आहे, टुवर्ड्स येत नाहीये. परत आपण -इन्फिनिटी कडे चाललोय. मग हा सुद्धा इन्फिनिटी वेळा रन होईल. आणि आता तुम्ही मला फायनल आन्सर सांगणार किती वेळा रन होईल. ऑनलाइन पार्टिसिपेंट्स -10 हा स्मॉलच नाही. ठीक आहे, क्लिक तर झाले तुला. ह्याचा आन्सर येईल 0. -1 हे -10 पेक्षा लहान नाही. तो लूप मध्ये जाणारच नाही. जाईल का? -1 मोठा आहे ना. निगेटिव्ह व्हॅल्यू माहिती आहे ना कशा असतात. जेवढी मोठी व्हॅल्यू असेल निगेटिव्ह म्हणजे विदाउट साईन जेवढी मोठी व्हॅल्यू असेल तेवढी ती लहान असते. म्हणजे -1 मोठा आहे -10 पेक्षा. इथे आन्सर तुमचं काय येईल 0. हे फक्त आपण एक्झाम्पल घेतो, ह्याची काही गरज नाहीये. फक्त तुम्हाला समजू दे की लूप कसा रन होतो. पण ते ह्याचं एक रिझन होते, बाकी काय नाही. म्हणजे इथं आपण मोस्टली इन्क्रीमेंट करतो कशाने 1 करतोय, मोस्टली 1 करतोय. तर इथे पायथन 10 वेळा रन होईल. ठीक आहे, अशा आपण एक्झाम्पल घेऊया. आता माझ्याकडे लिस्ट आहे आणि ह्या लिस्टमध्ये एक समथिंग व्हॅल्यू करतो. असं आपण व्हॅल्यू घेऊ आणि काय करूया. मला पास आणि फेल चेक करायचं. अबाव 35 पास, बिलो 35 फेल. ठीक आहे. आता फॉर लूपचा यूज केला तर तो लिस्ट मधील प्रत्येक व्हॅल्यू घेऊन येतो, पण व्हाईल घेऊन येत नाही व्हॅल्यू. तर इथे काय यूज करावं लागेल, इथे यूज करावं लागेल मला इंडेक्सिंग. कसा यूज करतोय बघा. मी आय ची व्हॅल्यू असाइन करतोय 0. व्हाईल जे इन जे लेस दॅन ही जी एल ची लेंथ आहे ते इथे मी असाइन करतोय. किती लेंथ आहे 3 3 6. 6 लेंथ जरी असेल ह्याच्यामध्ये इंडेक्स किती आहेत 5. म्हणजे मी आता काय करणार आहे तुम्हाला सांगतो. मी करणार आहे एल ऑफ 0 32 बरोबर आहे. एल ऑफ 1 अशा पद्धतीने मी कॉल करणार आहे. अशा पद्धतीने एल ऑफ 5 एल ऑफ 6 असेल याच्यामध्ये काय असेल तर आउट ऑफ इंडेक्स किंवा आउट ऑफ रेंज जाईल तो. ठीक आहे, मग माझं रेंज आहे 5 पर्यंत. तर मी काय करतोय आय इक्वल टू 0 कारण इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो ना. आणि कुठे मला एंड करायचं आहे व्हाईल आय लेस दॅन 6 म्हणजे 5 पर्यंत असेल. ठीक. सर लेंथ ऑफ एल पण घेऊ शकतो ना? नाही घेऊ शकत. मी ते तुम्हाला पुढे सांगतो काय घेऊ शकत नाही आपण. इफ घेऊ शकतो नाही घेऊ शकतो त्याचं रिझन तुम्हाला सांगितलं. इफ आय काय करायचं ग्रेटर दॅन चेक करा ना. ग्रेटर दॅन 35 प्रिंट पास आहे ना. मी ती व्हॅल्यू सुद्धा प्रिंट करतो जेणेकरून आपल्याला समजेल. एल्स पण आय म्हणजे फक्त 0 साठी रन होईल. नाही इन्क्रीमेंट केल्यानंतर 0 1 2 3 होईल ना. 0 लेस दॅन 6. आता इथे आन्सर काय येईल मला सांगा. 0 ग्रेटर दॅन 35. मला 0 पाहिजे का, मला 32 पाहिजे, हे 5 पाहिजे. मी तर आय लिहून चालणार आहे का मला इथे लिहायला लागणार आहे एल ऑफ आय. मग तो काय करेल एल मधल्या 0 नंबरची पोझिशनची व्हॅल्यू घेऊन येईल.
ith नंबरच्या पोझिशनची, समजते का? ते जर आपण आय लिहिला तर काय होईल बघा, आपण इन्क्रीमेंट तर करावं लागणार आहे, त्यात काही डाऊट नाहीये. आय आपण सिम्पलच लिहूया, आय प्लस 1. जर मी ते एल लिहिलेला नाहीये असं समजा तुम्ही, तर काय होईल, आय लिहितोय ते मी, म्हणजे ते सिंपल लूप 0 1 2 3 4 तो एल मधील व्हॅल्यू ऍक्सेस करतोय का? नाही. तर मला इथे लिहायला लागेल एल ऑफ आय. मग काय करेल, एल ऑफ 0, एल ऑफ 1, एल ऑफ 2, एल ऑफ 3 अशा पद्धतीने तो त्या 52 पर्यंत जाईल. आणि इथं पण प्रिंट करण्यासाठी मला एल लिहावे लागेल ना, एल ऑफ, इथं पण लिहायला लागेल ना, एल ऑफ आय. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल लेस देन इक्वल टू, तर इथे काय करायला लागेल मला 5 6 करून चालेल का? ओके. मग तुम्ही सांगितलं ते आन्सर बरोबर होतं ऍक्च्युली. लेंथ ऑफ एल सुद्धा घेऊ शकतो, तर तिथे इक्वल टू घेऊ शकत नाही. लेंथ ऑफ एल म्हणजे काय, ह्या लिस्टची टोटल लेंथ नाही, आउट ऑफ रेंज जाईल. मग 6 + 1 7 ला जाईल ना, म्हणजे 6 व्हॅल्यू सुद्धा त्यात. हा -1 केला तर इथे इक्वल टू लिहायला लागेल, त्याला सुद्धा इन्क्लूड करावं लागेल -1 केला तर. ठीक आहे. पण हे त्यांनी सांगितलेलं आन्सर बरोबर आहे, नुसता एल जर घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता एल काय घेतलेलं आहे, कारण तुम्ही ते व्हॅल्यू जर चेंज केला पुढे जाऊन तर ॲटोमॅटिक तो डिटेक्ट करेल व्हॅल्यूज. पण इथे मी स्टॅटिक ठेवल्यामुळे काय होईल, ह्या स्टॅटिक ठेवल्यामुळे तो 6 आणि 3 कडे जाणार नाही, 35 कडे. हा काय झाला, फ्लेक्झिबल झाला आता. म्हणजे जेवढे तुम्ही एलिमेंट देणार तेवढे एलिमेंट तो ऍक्सेस करायला चालू करेल. ठीक आहे. हा, ह्याला एक वर्ड आहे जनरलाइज असं म्हणतो आपण कधी कधी. जनरलाइज म्हणजे काय, व्हॅल्यू कितीही चेंज करा तुम्ही, तो परफेक्ट फिट होईल. नाही तर रोबोस्ट ठेवायचं नाही, म्हणजे काय फिक्स स्टॅटिक व्हॅल्यू कुठेही वापरायचं नाही. आता 35 आहे, हे फक्त कम्पॅरिझनसाठी आहे, इथे तुम्हाला कुठेही स्टॅटिक व्हॅल्यू दिसणार नाही. स्टॅटिक व्हॅल्यू ठेवलं की लिमिटेशन येतात. इथे जर सपोज मी म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू जर ठेवला तर लिमिटेशन आले. तिथे काय लिमिटेशन आले की त्याच्यामध्ये फक्त तेवढेच एलिमेंट पाहिजे, तो जनरलाइज कोड होत नाही. म्हणून प्रत्येक कोडला ना थोडं जनरलाइज ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. बॅटरी लो, चार्जिंग चालू नाही का? चार्जर चालू. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. काय एक्झाम्पल होतं आपल्याकडे, आता मला तुम्ही सांगायचं आन्सर बरं का. आय लेस दॅन 5 व्हाईल जे लेस दॅन 5. तुम्हाला किती समजलेलं आहे हे मला चांगल्या पद्धतीने समजेल. आय इक्वल टू 0 जे इक्वल टू 0. पायथन हा वर्ड किती वेळा प्रिंट होईल, इन्क्रीमेंट करू द्या मला. जे प्लस 1 आय इक्वल टू आय प्लस 1. 25 होईल. किती वेळा होईल? 5 times. 25. इन्फिनाइट तर नाही जाणार, कारण इन्क्रीमेंट तर आपण केले. 25. 5 times. ठीक आहे, चालेल. ज्यांनी आन्सर दिले त्यांचं आपण क्रॉस चेक करूया. ज्यांनी आन्सर दिले त्यांनी एक माइंडमध्ये आन्सर ठेवा, आपण क्रॉस चेक करूया. बघा, आयची व्हॅल्यू सुरुवातीला असेल 0 लेस दॅन 5, कंडिशन ट्रू आहे. आता 0
पासून तो 1 कडे कधी जाणार आहे? जोपर्यंत हे कम्प्लीट करत नाही तोपर्यंत तो 1 कडे जाणार नाही. म्हणजे एका इटरेशनसाठी त्याला हा जो काही आतला लूप आहे हा एकदा कम्प्लीट करावा लागेल तर त्याचा एक इटरेशन मेन इटरेशन कम्प्लीट होईल. बरोबर आहे? म्हणजे आयच्या 0 व्हॅल्यूसाठी रन होईल. पण आयच्या 0 व्हॅल्यूसाठी रन करताना त्याला इथे दिसेल की ते अजून एक छोटासा लूप आहे. आता इथे चेक करते की जे लेस दॅन 5 ही जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे तुमचं कम्प्लीट होणार नाही. मग जे 5 टाइम्स रन होण्यासाठी तुम्हाला हा पायथॉन 5 वेळा प्रिंट करावा लागेल. J0, J1, J2, J3, J4 पर्यंत. आणि हा एकदा कम्प्लीट झाला म्हणजे आयच्या 0 व्हॅल्यूसाठी तुमचा एक लूप कम्प्लीट झाला. मग जेव्हा तो I+1 करेल तेव्हा तो चेक करेल की 1 इज लेस दॅन 5 आणि परत इथं आल्यानंतर परत तीच प्रोसिजर आहे की जेचा लूप पहिल्यांदा कम्प्लीट करावा लागेल 5 टाइम्स. ह्याला म्हणतो नेस्टेड लूप. मग 5 into 5 किती होणार आहे? 25 टाइम्स तुमचा पायथॉन इथे प्रिंट होईल. समजलं? आता थोडं लॉजिकल विचार करा. जर मी जेची व्हॅल्यू इथं जर वर घेत असेल थोडं लॉजिकल विचार करा की काय आन्सर येईल. जेची व्हॅल्यू जर मी वर इनिशियलाइज केली किती वेळा प्रिंट होईल? 5 times. ठीक आहे. 5 टाइम्स येणार sir. माझं सिंपल क्वेश्चन आहे. पायथन किती वेळा प्रिंट होईल आणि लूप किती वेळा इटरेट होईल? 2 वेगळे क्वेश्चन आहे. तुमचा लूप किती वेळा इटरेट होईल आणि पायथन किती वेळा प्रिंट होईल? दोन्हीचे आन्सर सेम असतील की वेगळे असतील? नाही सर, लूप जास्त वेळा इटरेट होणार. बघा, नाही. लूप किती वेळा इटरेट होईल आणि पायथन किती वेळा प्रिंट होईल? लूप 5 टाइम्स इटरेट होणार सर. एकच आहे. एकदा बरं ठीक आहे. नाही समजत? लूपचं लक्षात नाही आलं. बरं, मला सांगा हे आयचा जो मेन लूप आहे हा किती वेळा इटरेट होईल? 5 टाइम्स. जेव्हा मी जे कडे जाईन तेव्हा जे ची कंडिशन फेल होते इथं. बरं आहे, म्हणजे जे ची व्हॅल्यू काय होईल इथे? 5 होईल. बरं, आता तो जे ची व्हॅल्यू जी 5 आहे ना ती परत चेंज नाही होणार. आता तो इथून स्टार्ट करणार आहे. जेला आपण परत 0 असाइन नाही करत. म्हणजे प्रत्येक वेळी नेक्स्ट इटरेशनला हा फेलच होणार आता. फक्त तो पहिल्या इटरेशन मध्ये 5 वेळा प्रिंट करेल, बाकीचे इटरेशन तो स्किप करायला चालू करेल. म्हणजे हा पूर्णपणे काय होईल? एवढा स्किप होईल. म्हणजे तुमचे बाकीचे 4 इटरेशन लूप मध्ये येतील पण ह्या कंडिशनमुळे तो पायथॉन पर्यंत पोहोचू शकणार नाही. समजते? कोणत्या कंडिशनमुळे? ह्या जेच्या एका कंडिशनमुळे तो पायथॉन पर्यंत पोहोचू शकणार नाही. अदरवाईज ह्या मेन लूप मध्ये तो यावंच लागेल त्याला आणि 5 वेळा इटरेशन होईल. ठीक आहे, जर म्यूट करा. कोण आहे त्याने म्यूट करा प्लीज. आता मी तुम्हाला फॉर दाखवतो. इथे पण सांगा मला. आता हा जे ची काही गरज नाही मला. पायथन किती वेळ प्रिंट होईल? इन्फिनिट. 5 टाइम्स कसं होईल? इन्क्रीमेंट कुठे पाहिलेले का आपण? 25 टाइम्स. इथे मला इन्क्रीमेंट द्यायची गरज नाही कारण तो फॉर लूप आहे. फॉरला इन्क्रीमेंट नसतं. आता इथे तुम्हाला किती वेळा रन होईल? इथे पायथन 25 टाइम्स. व्हाईलचा 5 वेळा आणि फॉरचा 5 वेळा. हे समजलं का? मी जर अजून कॉम्प्लिकेशन करू का तुमच्यासाठी? बघूया तुमचं लॉजिक किती बिल्ड झाले. आय लेस दॅन
3 प्रिंट पायथन. पायथन हा किती वेळा प्रिंट होईल? थ्री टाइम्स. हे बरोबर आहे, त्यांना सांगितले बरोबर आहे. एका इटरेशन साठी तो 3 वेळा पायथन प्रिंट करेल. कशा पद्धतीने? आयची व्हॅल्यू सुरुवातीला 0 असेल, 0 साठी तो हा पूर्ण कंप्लीट करायला पाहिजे. कंप्लीट साठी तो फॉर आय इन रेंज 5, मग आय इज लेस दॅन 3 असेल तर प्रिंट पायथन, म्हणजे 0 साठी प्रिंट होईल, 1 साठी प्रिंट होईल, 2 साठी प्रिंट होईल, म्हणजे एका इटरेशन मध्ये 3 वेळा प्रिंट होईल. असे 5 इटरेशन आहेत, 5 3 15. ठीक आहे, तुम्ही कितीही नेस्टेड लूप लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, फक्त तुम्हाला ते लॉजिक जमलं पाहिजे की कशामध्ये आपण गेल्यानंतर कशामध्ये प्रिंट होणार आहे. सांगा पाहू आता पायथन किती वेळा प्रिंट होईल? म्हणजे ते ईपीएलचा काही मिनिंग नाहीये, तो 5 वेळा प्रिंट करणारच. कंडिशन ट्रू असेल तरी पायथन प्रिंट करणार आहे, कंडिशन फॉल्स असेल तरी पायथन प्रिंट करणार, म्हणजे फॉरच्या 5ही व्हॅल्यूसाठी तो प्रिंट 5 वेळा करणारच आहे. 5 × 5 25. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे नेस्टेड लूप आहे, जे मला असं वाटतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आता ही जी अलाइनमेंट आहे, ही अलाइनमेंट तुम्हाला समजणं गरजेचं आहे की मी व्हाईल मध्ये फॉर कुठे लिहिलेलं आहे, फॉर मध्ये इफ कुठे आहे, इफ मध्ये प्रिंट कुठे आहे, एल्स कुठे आहे. ही जी अलाइनमेंट आहे, ही अलाइनमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. ही अलाइनमेंट चुकली की तुमचा कोड चुकला, सिंटॅक्स एरर. एक 1% चार्जिंग कधीही संपू शकतो. हां, टायमिंग काय झालं आपलं? 11:05 झालं. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पल आहेत का आपल्याकडे व्हाईलचे? मी मोस्टली बेसिक लेवलचे जे आहेत त्यांच्यासाठी हे खूप कॉम्प्लिकेटेड घेतलेलं एक्झाम्पल. जे बिगिनर किंवा नॉन टेक्निकल आहेत त्यांना जर हे समजलं असेल तर तुम्हाला पायथन एकदम इझी जाणार आहे, जर हे समजलं असेल तर. कारण इटरेशन जर समजले, कुठून इटरेशन स्टार्ट झालेलं आहे आणि कुठे एंड होणार आहे, ओके, आणि कोणता इटरेशन कोणत्या इटरेशनच्या इन बिटवीन आहे, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पायथन परफेक्ट समजलेला आहे. आणि जर समजलं नसेल तर थोडं अजून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फॉर लूप हा काय सिक्वेन्शियल आहे आणि व्हाईल लूप कंडिशनल आहे. ठीक आहे, फॉर लूप मध्ये सिक्वेन्स एंड झाला की तो क्लोज होतो, व्हाईल लूप मध्ये कंडिशन फेल झाली की तो क्लोज होतो. तर ह्याचा फ्लो चार्ट जर दाखवायचं असेल तर फ्लो चार्ट आहे माझ्याकडे, दाखवतो तुम्हाला. हा आहे व्हाईल. कंडिशन इफ कंडिशन इज ट्रू एक्झिक्युशन, परत कंडिशन इज ट्रू एक्झिक्युशन, इफ कंडिशन इज फॉल्स एक्झिट. कंडिशन ट्रू एक्झिक्युशन, कंडिशन फॉर एक्झिट. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सिंपल एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये. थांबूया आपण की पुढचा पॉइंट कंटिन्यू करूया? पर फॉर लूपचे कोणता क्वेश्चन मला सांगितलं, आठवण करा. नाही, क्वेश्चन सांगा मला, आता आठवत नाही, मी भरपूर बॅच घेतल्यात आता. फॉर लूपचा कोणता क्वेश्चन? जर कोणाला आतापर्यंत जे सेशन झालेत, आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. इफ फॉर, इफ एल्स, इफ एल्स, व्हाईल, कोणताही प्रॉब्लेम असू दे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आहे आपल्याकडे टाइम सध्या. कोणतं एक्झाम्पल आठवतो तुम्हाला? नाही आठवत. आता एक्झाम्पल कसं आठवत? ग्रेडचा होता का? ओ ग्रेड, बी ग्रेड, ऑड इव्हनचा होता का? बघू आपल्या त्या फॉर लूपच्या ह्याच्यामध्ये आहे का, चेक करून लूपमध्ये.
सर मागचे 2 लेक्चर अपलोड नाही झाले अजून युट्यूबवर. आणि आता मॅडमांना सांगेल आता अपलोड करायला. माझ्याकडे नाही येते रेकॉर्डिंग, मी मॅडमांना सांगेन अपलोड करायला. कोणतं पॉवर हे रेंज पॉवर हेच का? हे बघ 3 वेळा घेतलं येते हेच का? किंवा इकडे हे फॉर आईन हे समजलं नाही का? नक्की हेच का? ठीक. आता आपण जे व्हाईल लूपसाठी गेले तेच आहे बरं का. पायथन हा वर्ड किती वेळा प्रिंट होईल? दुसरं होतं ना. आणि हे सिंपल आता आपण पाहिले तेच आहे. 5 टाइम्स 25 टाइम्स 125 टाइम्स हे त्याचा आन्सर आहे. तर हे नसणार आहे. हे 5 टाइम्स आहे. बघा मी एक कोड सांगतो, तुम्ही मला सांगा. मला 1 to 20 व्हॅल्यू लिस्टमध्ये अपेंड करायचे. 1 to 20 व्हॅल्यू लिस्टमध्ये अपेंड करायचे. ओके. युझिंग फॉर लूप, युझिंग व्हाईल लूप, 2 वेगवेगळे लूप वापरून. कोड कोणी सांगेल का? सुरुवातीला फॉर लूप, एक एम्प्टी लिस्ट आहे, त्याच्यामध्ये मला 1 ते 20 व्हॅल्यू ऍड करायचे आहेत, म्हणजे अपेंड करायचे आहेत. सिक्वेन्शियल. काय करावं लागेल? कोड कोणी सांगेल का? तुम्ही सांगाल ते लिहिणार मी. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजला का? एक लिस्ट डिफाइन केली. आता फॉर लूप I in range of 0 to 21. मला 1 to 20 पाहिजे. 1 to 21. 21 का बरं? कोलन 1 मायनस येतो ना सर, म्हणून. सर कॉमन आहे कोलन. नाही 21 एक्सक्लूड असतो म्हणून आपण 21. इथे काय करायला लागेल? यल मध्ये अपेंड करायचे आहेत ना सर. यल डॉट अपेंड हाय. चला एवढाच कोड आहे. एवढाच आहे ना. मी खाली प्रिंट करून ना यल डन. आता हेच मला व्हाईल मध्ये सांगा. मी L1 करतो ना का? व्हाईल I equals to 1. गुड. व्हाईल I less than 21. L1 डॉट अपेंड हाय. इन्क्रीमेंट करावं लागेल सर. I इक्वल्स टू I प्लस हाय. हे पण प्लस इक्वल आता टू प्रिंट खाली आपण प्रिंट लिहायचं. प्रिंट बघा दोघांचं वर्किंग सेम आहे, फक्त त्यांचं थोडं डिफरन्शिएट वेगवेगळे, थोडे कंडिशनल आणि सिक्वेन्शियल. बाकी वर्किंग तर तेच करतात, इटरेट करायचं कामच करतात, बाकी काय. आता जर मी असं म्हणत असेल की फक्त मला 5 ने मल्टिप्लाय होणारे व्हॅल्यूज ऍड करायचे, ह्या कोडमध्ये काय चेंज करावं लागेल? मला व्हाईलच्या कोडमध्ये काय चेंज करावं लागेल? ठीक आहे, बरं ठीक आहे. 5, 10, 15, 20, 25 5 ने मल्टिप्लाय होणार आहे मला. तर इफची कंडिशन लिहावं लागेल, इफ मध्ये लिहावं लागेल आय मल्टिप्लाइड बाय. कॉम्प्लिकेटेड करावं लागेल का? म्हणजे जे आपल्याला इझी जाईल ते करणं गरजेचं आहे ना. किंवा 0 नको असेल तर 5 पासून स्टार्ट करा आणि 5 ला इन्क्रीमेंट द्या, आणि ब्रेक मला कुठेपर्यंत पाहिजे हे तर द्यावंच लागणार आहे. 101 करतो म्हणजे काय 100 टाइम्स. जेवढं आपल्याला इझी जाईल. आता हे लॉजिकवर डिपेंड आहे, ह्याचं एकच सोल्युशन नाही आहे, मल्टिपल सोल्युशन आहे. कोणी आता तुम्ही जर म्हटलं की
मी इफ लूप वापरतो, वापरा म्हणजे